जय जय रघुवीर समर्थ. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवो निराहे. अहो, विषय चिंतन हा क्षीण आहे, तर नामस्मरण ही विश्रांती आहे. मनातील विचारचक्र ताणतणाव निर्माण करते. विचारांची जागा नामाने घेतली की सारे ताणतणाव हे नाहीसे होतात. हीच खरी विश्रांती आहे. अर्थात नामाचा फायदा एवढा मर्यादित नाही बरं. ही विश्रांती जरी असली तरी ज्या वैष्णवांना नामामृताची गोडी लागली त्यांना सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अखंड रामनामस्मरण आणि अखंड आनंद हे दोन्ही एकसमान आहेत. म्हणून गोंदवलेकर महाराज, तुकाराम महाराज, मीराबाई, चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनात नामानेच केवळ आनंद झाला नव्हे, नामाची महती पाहायला मिळते. आज अनेक संप्रदायांमध्ये नामसंकीर्तनात देहभान विसरणारे भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात. अशा नामानंदामध्ये असल्यावर औषधासाठी सुद्धा दुःख सापडत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. अनेकांना नामाचं हे महात्म्य म्हणजे अर्थवाद वाटतो. खरेच नामात एवढे प्रभावी आहे का नाम, अशी शंका मनामध्ये येऊन जाते. मनात संदेह येतात. साधक हा नामापासून दूर जातो, म्हणजेच विषयाच्या चिंतनात अडकतो. परिणामता काय होतं? विश्रांतीच्या जागी पुन्हा क्षीण निर्माण होतो. परंतु वस्तुतः नामामध्ये सगळ्या संतांनी सांगितलंय त्याच्यामध्ये आपण शंका घेता कामा नाही. मग चोर सुद्धा चोऱ्या करताना आपल्या साऱ्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवतात ना. मग भक्त मात्र भगवंताच्या नामाबद्दल शंका घेत राहतो. घरात आलो की आपण चपला काढून बाजूला ठेवतो, तसं भक्तीच्या दालनात प्रवेश करताना तर्क आणि संदेह या चपला आपण बाजूला काढायला पाहिजे. वस्तुतः नाम शोक नाहीसे करणारे आहे एवढंच नव्हे, तर नाम हे निजधाम म्हणजे परब्रह्म आहे. या निजधामाबद्दल भगवंत सुद्धा गीतेत सांगतात की यम प्राप्त्यम निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अखंड नामाने प्राप्त होणारी शांती हीच ब्राह्मशांती आहे. गोंदवलेकर महाराजांनी केवळ नामाने ही अवस्था प्राप्त करून घेतली, ह्याचं वर्णन आपल्याला त्यांच्या श्लोकात दिसतं की जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नाम हेच परब्रह्म असल्यामुळे आपली उत्पत्ती, स्थिती आणि लय नामाच्याच अधिष्ठानावरती आहे.